भगवंताचा आणि अर्जुनाचा चाललेला संवाद त्या गोष्टीच्या माध्यमातून आल्यापर्यंत आपल्यापर्यंत पोहोचणारे ज्ञानोबा माऊली. युद्धाच्या प्रसंगी भगवंतानं अर्जुनाला गीतेच्या द्वारे मोक्ष प्रदान केला आणि मग अर्जुन कृष्णामध्ये अर्जुनाचा भेद संपला. कृष्ण अर्जुन दोन नाही रे. एकाचं चिंतन फार सूक्ष्म असतं, अज्ञान बलवान असतं, जग चित्तातून सरकत नसतं, जडाला मन टाकायला तयार नसतं, ते भगवंत त्याला माहित नसतं, त्या मनाला जगत माहित असतं, कारण ते मन अज्ञानयुक्त असतं. अज्ञानयुक्त मनाला जगताचा संबंध आहे आणि ज्ञानयुक्त मनाला भगवंताचा संबंध आहे. म्हणून ती ज्ञानमय असावी, बोधमय असावी, तन्मय असावी आणि संतांच्या संगतीमध्ये स्वरूपाला जाणून स्वरूपमय असावी. ही अद्वैताची शक्ती आहे, हृदयाची भक्ती आहे, परमात्म्याची प्राप्ती आहे, सुखाची अनुभूती आहे, ही खरी जीवनमुक्ती आहे. जीवनमुक्ती ज्ञानानंतर भेटते आणि अज्ञाना देहाचा संबंध घेऊन सुख दुःखामध्ये अंतःकरण त्रस्त होतं, बेकार होतं अंतःकरण. दुःख भोगायला येतं आणि सुख आहे आपलं ते बाजूला जात. मी कोण हे कळत नाही, देह मी आहे हा संबंध जात नाही. मी देह, मी देह, मी देह. काय मी देह? का बरं मी देह वाटतं तुला? ते तुझा नाही, भूताचा आहे. भूत तू येस का? नाही. मग देह म्हणजे भूत आहे, भूत म्हणजे तू येस, मग तू भूत झाला. परमात्मा कुठं झाला तो? मग भूत नाही मी, देह नाही मी, हे सांगण्यासाठी कृष्ण परमात्मा आले. अर्जुनाला बोलताना गीता बाहेर काढली. महान कार्य केलं भगवंतानं अर्जुनाच्या निमित्तानं जगतासाठी. त्याच्यापेक्षा महान झालं माऊलीचं काम, ओवीचं जीवाच्या उद्धारासाठी. श्लोक कळत नाही, बोध मिळत नाही, वेद समजत नाही, बुद्धी तोकडी पडली, माऊलीला पुन्हा यावं लागलं. ओवीच्या द्वारे जीवाला ब्रह्म करावं लागलं. हृदयातल्या अंतःकरणामध्ये कोटी जन्माचं अज्ञान अनादिकालचं होतं, त्याला भस्म करण्यासाठी वेदाच्या द्वारे ओवीचं निरूपण करावं लागलं. ओवीच्या द्वारे वेदाचं निरूपण. उलट आलं बोलण्यामध्ये. जो वेद आहे तो ओवीच्या द्वारे बाहेर काढला. जे अनादिकालचं अज्ञान आहे त्याला भस्म करून टाळून टाकलं. जीवाला शिवाचा संबंध करून दिला, बुद्धीला ब्रह्मपदावर नेलं आणि मन अंतःकरणामध्ये असलेल्या रामाचं दर्शन घेऊ लागलं. ते देहाला सोडून परमेश्वराकडे आलं, बोधाला धरून ते परमात्म्याकडे गेलं. अंतःकरणाचा बाद झाला, जगताचा निराश झाला, स्वसुखाचा अनुभव आला, जीवन मुक्त म्हणते त्याला. समजलं का नाही? ऐकताय की नाही तुम्ही? हो माऊली, समजलं. कारण ज्ञानाच्या नंतर जीवनमुक्ती आहे आणि अज्ञानासोबत दुःखाची निवृत्ती आहे. दोन गोष्टी अवलोकन करा. जीवनमुक्तीनंतर सुखाची अनुभूती आहे, परमात्म्याची प्रतीती आहे, अज्ञानाची निवृत्ती आहे, भ्रमाची समाप्ती आहे आणि स्वची अनुभूती आहे. त्याचं नाव जीवनमुक्ती आहे. साष्टांग दंडवत माऊली. हे 5 पॉइंट अगदी महत्वाचे आहेत. टच टू हार्ट करणारे आहेत. इथं हार्ट कासायच होते आमचं. तुमचं काय होत असेल तुम्हाला माहित, पण इथं जो भाव तयार होतो तो आत्मवास्त. तुम्हाला तर मी 5 सांगितले की जीवनमुक्ती. हे 5 वाक्य सांगा बरं मला. हॅलो प्रेरणा, शेवट लास्टचे 5, मागचं काय काढणं, फक्त 5 वाक्य लास्टचे कोठ्या. हो मग जीवनमुक्ती म्हणजे सुखाची अनुभूती, अज्ञानाची समाप्ती. उलट सांगू नको. सुखाची अनुभूती लास्ट म्हणले, तू पहिल्यांदा का घेतलं? परमात्म्याची प्रतीती. 1 बाय 1 सांगा ना. प्रत्येक कसं जाती परमेश्वराकडं, अनुभूती लास्ट आहे. आधी कुठले येणार? बोधाच्या संबंधानं, वेदाच्या ज्ञानानं, गीतेच्या श्लोकानं, ओवीच्या सामर्थ्यानं भगवंताचं अस्तित्व
देहामध्ये बुद्धीला जाण्याला सुरुवात होती आणि देहाचं अस्तित्व बुद्धी टाकून देती, ही ज्ञानाची रीती. देहाचं अस्तित्व कळतं, ही अज्ञानाची स्थिती. देहाच्या संबंध जातो, ही ज्ञानाची शक्ती. देहाचा संबंध सोडणारा फक्त ज्ञान. जगातून मन बाहेर येतं ते स्वरूपाचं भान आहे. श्रवणाची शक्ती आहे, ती शक्ती हृदयाची भक्ती आहे आणि ती वरतीला बाहेर काढती, अनुभूती देती. कुणाची अनुभूती येते? जगताची, लेकरा बाळाची नाही, भगवंताची. प्रत्यक्ष परमात्म्याचा अनुभव घेणारी वृत्ती व्यवहार करून सुद्धा परमात्म्याचा असती, जग पाहून सुद्धा त्याची निवृत्ती असती आणि गुणाचा संबंध व्यवहार करून पण नसतो. तो जीवनमुक्ताचा हृदयाचा आस्वाद असतो. बापरे, खूप सुंदर माऊली. एवढं सुंदर आपल्याला भगवंतरायांना भूतोन भविष्यती की हा अध्याय आहे जीवन मुक्ती. हा, तुम्हाला मी मागचं सांगू लागलं, दुसरं चालेल, मी करणार काय? काल मायकांशी बोलले, त्यांना रेकॉर्डिंग करून घ्या म्हणलं, पोट्याच निघत होत्या, पोट्या सहज बोलू लागले तर चिंतन आलं. मी सहसा मी चिंतनाकडेच जाते आपोआप. तसं व्हायला ऑटोमॅटिक. अज्ञानी बुद्धी पद्धतच भक्ती ऑटोमॅटिक तिला देहच मला वाटतं. ऑटोमॅटिक ती विकारच करते वृत्ती. तिला सहज जगताकडे पळते, ती विषयाचा भोग घेते. अज्ञानाची शक्तीने ती वृत्तीची स्थिती असते. कारण तिला भगवंत कळालेलं नाही, तिला ज्ञान मिळालेलं नाही, तिने भगवंताला जाणलेलंच नाही, तिने देहाला जाणलं, जगाला मानलं. दोन गोष्टी केल्या अज्ञान अवस्थेतल्या अंतःकरणानं. अज्ञानी अवस्थेतल्या अंतःकरणानं दोन गोष्टी केल्या. तिने जगाला मानलं, देहाला जाणलं, विषयाला तीन काम केले तिने. घाण काम तीन केले. विषयाचा भोग, देहाचा संबंध, जगताचं सत्यत्व. सत्यत्व हे परमात्म्याचे, तिला जगताचं वाटलंय म्हणून व्यक्ती मातीत गेली, कुजून गेली, देहामध्ये रुजून गेली, भगवंतापासून दूर गेली, दुःखाची पान झाली, अज्ञानाची वेल वाढली, जन्म मृत्यूची स्थिती भोगली. म्हणून अज्ञान नावाची वस्तू आमच्या गुरुनं भस्म केली. साष्टांग दंडवत माऊली. हो माऊली, अज्ञानाची वेलच काढून टाकली, मुळच केलं. सुंदर बेटा चिंतन. तुम्हाला वाटतं एकच घंटा ऐकावं, पुन्हा संसारात बुडून मरूच तर बुडावं. अवघड आहे तुमचा संबंध, तुमचा व्यवहार, तुमची वृत्ती घाणेरडी आहे, बिकारडी आहे. की तुम्हाला संसार आवडतो. हो माऊली, खरंय. पण ज्यावर आपलं चिंतन करायचं आणि भाग्याचा उदय करायचा, मोक्षाचा झेंडा लावायचा, परमात्म्याचा भोग घ्यायचा, वृत्तीला बाजूला टाकायचं, आत्मानुसंधान भोगायचं, ती वृत्ती श्रीमंत आहे, राजबिंडी आहे, अब्जोपती, कर्मपती आहे. तुमची वृत्ती बेकारी आहे. हो माऊली. कारण तिला अति संसार लागतो. तुमचं जीवन संसारात तुम्ही टाकतात, म्हणून तुम्ही घाणेरडे आहेत, भिकारी. त्यांना देहानं तप केलं, भगवंताचं ज्ञान झालं, अविद्येला टाकून दिलं, स्वतःच स्वराज्य भोगलं, आपलं आयुष्य परमार्थासाठी त्याने विनियोग केला, संसारासाठी नाही. हे माझं म्हणणं, हे पाप आहे. देहाचा संबंध करणं हा बद्धतेचा विकार आहे आणि देहाचा बाध करणं आत्मसाक्षात्कार आहे. संसार करून देहाचा बाध होतो का? वृत्तीकडं जगताला नेऊन परमात्मा कळतो का? इंद्रियामध्ये विकार होऊन ईश्वराचा संबंध भोगता येतो का? हा सगळा संसाराचा खेळ आहे. तिथं वृत्तीमध्ये अज्ञानाचा मेळ, तिथं जिथं संबंध खोट्याचा आहे, तो साधक नाहीये, तो विकारड आहे. तो कारण तो विषयासाठी जगतोय, तो देहालाच बघतोय, तो अज्ञानात राहतोय, तो भगवंताला दूर सारतोय. विकार नाही तर काय म्हणावं. आमचा साधक अधिकारी आहे मोक्षाचा, तो जगतो भगवंताला जाणण्यासाठी.
तो वागतो ज्ञानात येण्यासाठी, तो जीवन चिंतनासाठी देतो, आयुष्य वेचतो मुक्तीसाठी, संतापाशी जगतो श्रवणासाठी, स्वतःला बघतो, जगताला सोडून वागतो आणि स्वतःला स्वतः अनुभवतो. आपण पे मी कोण नाही त्याला कळत. म्हणून अति संसारी ना अति श्रीमंत ना अति काय भिकारणे आम्हाला आवडत नाहीत. अति परमार्थी आम्ही त्याला प्राण वळवून टाकू, प्राण. अति परमार्थ करा, अति चिंतन करा, अति सत्संग धरा, अति ओवी आत करा. ओवीला आत द्या जागा. काय म्हणते ओवी? काय म्हणले माऊली? माती कळते काही? साधे अभंग कळण, एक हरिपाठाचं एक चरण कळण झालं. पण मी म्हणलं माझा चाललंय हरिपाठा साक्षी भाषेचा अभ्यास चालू आहे, तर त्या ठिकाणी सांगितले देवाचं द्वार कोणतं सांगितलंय, बुद्धी प्रवेश कसा करते सांगितली आहे. माती कळत आपल्याला काही कळत नाही, अभिमान संपत नाही, आयुष्य मातीत चाललंय हे पण त्या बाईला कळत नाही. संसार आपण भोगायलो, विचार त्याचाच करायलो, संबंध देहाचा व्हायला, वृत्ती विषयाकडे चालली, विचाराला सोडायली, मगर मस्त बनायली, अज्ञानात शिजायली आणि संसाराला भजायली. गुरुला भजावं ना वृत्ती ना, कारण गुरु तारक आहेत, संसार मारक आहे. जो मारतो तो तुम्हाला प्रिय आहे, जो तारतो त्याचं काय घेणं घेणं. तारण कोण आहे? तारणहार कोण आहे? आमचं ज्ञान, आमचे गुरु, आमचा वेद, आमची माऊली, आमची ज्ञानेश्वरी, आमची गीता, आमचा गाथा आम्हाला तारक आहेत. संसारी आम्हाला मारक आहेत. त्रिवार सत्य तुम्हाला पटल नाही तर खड्ड्या जाऊन बसा, आम्हाला देणे नाही कुणाचं. ना पटल ना पटल. अधिकार मिळलेले लोकांना परमार्थ पटत नाही, झेपत नाही, कळत नाही, मोक्ष मिळत नाही. ज्याचं अतिभाग्य, ज्याला मुक्त व्हायचंय, ज्याला हरीकडे जायचंय, ज्याला हरीचा संबंध भोगायचा, ज्याला वृत्तीला हरिरूप करायचं, हरीला साठवायचं, तो संताला सोडत नाही, ग्रंथाला वृत्तीतून बाहेर काढत नाही, अज्ञान ठेवत नाही, अज्ञाना वाचून जगत नाही, वृत्ती ईश्वरापाशी नेल्याशिवाय थांबत नाही, जगताला तो मानित नाही, ते बुद्धीनं वागत नाही, इंद्रियात विकार करत नाही, निर्विकार स्थिती भोगल्याशिवाय तो थांबत नाही. साष्टांग साष्टांग पाणी साष्टांग दंडवत कोटी कोटी. या चिंतनामध्ये या मंगल गुरुजीचं केलं की वाणी तरफड करते, हृदय फडफड करते. आमचं केवळ एक आवडतो साधकाला, संसारिक कधीच आवडणार नाही, कारण त्याला आम्ही भिकारी म्हणले आताच. हो माऊली. कारण कसं जगायचं, काय जगायचं, कुणामुळे जगायचं काही कळत नाही. कुणालाही माझं म्हणायचं आणि कुणाला पण चित्त द्यायचं. खोट्या वस्तूला प्रेम करायचं का करायचं? खोट्या वस्तूला बाधित करायचं, खऱ्या वस्तूला प्रगट करायचं, वृत्तीला मोक्षाकडे न्यायचं, मनाला राम करायचं आणि अंतःकरणात वेदाला ठेवायचं, बोधाला जपायचं, ज्ञानाला भोगायचं, अज्ञानाला त्यागायचं, वृत्तीतून निघायचं, गुणाला टाकायचं, स्वानंदपदी बसायचं, स्वरूपमय बनायचं, स्वमध्ये यायचं, देहातून निघायचं, परमात्म्याला बघायचं आणि वृत्तीला सोडून त्या परमात्म्याचा भोग घ्यायचा. वृत्तीला टाकून, गुणाला सोडून, अविद्येला मोडून, भगवंताला मन जोडून स्वसंवेद्य बनायचं. साष्टांग दंडवत माऊली. धन्य माऊली, धन्य माहिती. भावाच्या पदी बसल्याशिवाय आपलं तत्पदी आपण तोम आहेत का, तत आहेत की मी आत्मे आहे, तम आणि तताचा निराश करणारं महावाक्याचं ज्ञान बुद्धीनं प्राशन केल्यावर
अज्ञानाला भस्म करणारं ज्ञान गुरुच्या बोधातून, ज्या लहरीच्या संबंधातून अंतःकरणामध्ये निवास करतं, त्या ठिकाणी रामाचा वास यायला सुरुवात होतो. स्पर्श म्हणतात त्याला. बुद्धीने भगवंताचा स्पर्श केल्यानंतर देहाचा स्पर्श संपतो, वृत्ती अंतर्मुख होती आणि आपल्या पदी राहती. ते पद म्हणजे निजपद, आत्मपद. ते पद मिळतं मनाला. ते पद मिळतं. देहपद जातं. वृत्ती लिहावर आहे जडाकडे. वृत्ती भगवंतापाशी आहे, जड नाहीये. बीजपद आहे, बीज स्वरूप आहे परमात्म्याची. तिथं त्याला स्पर्श आहे त्या मनाला. देहाचा स्पर्श सोडला त्यानं, कारण ते मन चिंतनात आहे, ते मन वेदात आहे, ते मन ओवीत आहे, ते मन संताच्या बोधात आहे. म्हणून त्यानं देहाला सोडलं, त्याचा बात केला. ज्ञानमय अवस्था अंतःकरण ज्ञानमय झालं तर मन देहाकडे का गेलं? नाही जात. अंतःकरण म्हणजे मन आहे, बुद्धी आहे, चित्त आहे, अहंकार आहे. आणि त्या चारी वृत्त्याला तुम्ही ब्रह्ममय केलं. त्या चार वृत्त्या वेदाकडे आल्या, त्या चार वृत्त्या संताच्या सोबत राहिल्या, त्या श्रवणामध्ये तल्लीन झाल्या, परमात्म्यामध्ये विलीन झाल्या, सोमध्ये एक झाल्या. ब्रह्मपद म्हणते त्याला. त्या वृत्तीला ब्रह्मपद आलं. तिनं देहपद टाकून दिलं, मन राम झालं. हे संतानं केलं. गुरुच्या माध्यमातून, गुरुच्या संबंधातून ओवीचं ज्ञान हृदयानं प्राशन केलं. त्या मनाला रामाचं पद आलं. राम राम पूजा करा, हे चिंतन करा. तुम्हाला तळमळीने सांगते, रक्ताटून बोलते की तुम्ही फक्त चिंतनात रमा. 9,000 वयाचा रसपान करणारे माझे साधक बद्ध राहून म्हणून चिडून बोलते. आता तर आत्मा कळकळ करते आमचा की जन्माला आलेले येणाऱ्या संसारिक साधक बनले तर साध्यापर्यंत जावं, स्वरूपमय व्हावं, देहातून निघावं आणि सोला जाणावं, चिन्मय बनावं, आनंदाला भोगावं, दुःखाला त्यागावं, आपल्या पदी रमावं आणि अनुभूतीत वागावं. जगाला का बघावं? देहावर का यावं आम्ही? का यावं देहावर? खोट्याला का बघावं? भूताला प्रेम का करावं? गुणामध्ये का राहावं? विषयाकडे का जावं? संताच्या संगतीमध्ये आत्मरूप व्हावं. हेच आम्हाला तुम्हाला समजावून सांगायचंय. तुम्हाला बी ना आम्हाला बी भगवंत समजावून सांगतोय. एवढं बोलणं अपाट काही पाठे करून येत नाही, लिहून येत नाही, ऐकून बी कळत नाही. माझा परमात्मा, माझे संत सद्गुरू मला जागा करून बोलवतात, वाणीमध्ये येतात, सरस्वतीला सांगतात इकडे ये, वेदाला पाठवतात तिकडे जा, ओवीला बोलवतात आणि साधकाला धन देतात, आत्मधन. समजून घ्या. उद्या देह राहील का न राहील माहित नाही. हा काळ थांबत नाही, अज्ञान संपत नाही, रामाची भेट होत नाही, सुख अनुभवता येत नाही, दुःख टाकता येत नाही, राम कळत नाही. कशाला जगतो आपण? का जगतोय? देवाने का माझा प्राण ठेवला जिवंत? प्राण घेऊन जा. तर तुझी भेट नाही तर काय करू? तुझा संबंध नाही तर का जगू? तुझी अनुभूती नाही तर का विषय भोगू? का खाऊ? का पिऊ? काय बोलू? काय चालू? का तुझ्या विना काय आहे रे? सगळा जर तूच तू आहे तर मान मी देह वाटते. असं का होते देवा? सांग ना. उत्तर सांगतो वेदातून, सगळा हरी आहे. तो बोलतो ओवीतून, तू ब्रह्म आहेस. तो सांगतो हरिपाठातून, वैकुंठ घरना गंडाट भरलाय हरी. मग आम्हाला तर जग दिसतं, हरी दिसत नाही. मग एकदा तरी हरीला दाखव ना देवा. तुझी पूजा केली, तुझा रुद्राभिषेक केला, कुठं कमी पडली मी? मग तुझं रूप दाखव ना, तुझा संबंध भोगू दे ना, तुझा अनुभव येऊ दे ना, देहभाव जाऊ दे ना, आत्मभाव मला भोगू दे ना, तुझ्या पदावर राहू दे ना. तू मला जवळ घे ना. कुणी घेईल ना तर न घेईल, कुणी प्रेम करणार तर न कराल, कुणी दोष बघतील, कुणी नाव ठेवतील, मग घराने करतील, करू दे.
पण तू तर घरात फिरणार नाहीस माझं. मला माहितीये तू कसा आहे भक्त असं तर जवळ घेतोस. मी तर साधक आहे, तू ढकलणार नाहीस. मी साध्याकडे जाणार आहे आणि तुला पाहणार आहे. मी चिन्मय होणार आहे हे तुला माहितीये कृष्णा. तू साधक बनवलंस, संताला पाठवलंस, स्वरूपाकडे नेलंस. आता बद्धता नाही, आता ओवीतलं मन बाहेर नाही. मी लिहे असं वाटणार नाही आणि तुझ्यातून मन बाहेर निघणार नाही. असं काहीतरी कर की मला तुझ्या पदावर ठेव. बुद्धीला ब्रह्म करून अनुभूतीमध्ये आण आणि देहाचं भान बंद कर. देवबुद्धीचा नाश कर. कृष्ण एवढंच कर. आता संपलंय आयुष्य. श्वास बंद होती आणि श्वास बंद करणारा तूच आहेस. श्वास देणारा बी तूच आहेस. उपाधीमध्ये पण तूच आहेस. उपाधी बनवणारा तूच आहेस. पण उपाधी आता झाड आता तरी मला तर अज्ञान काढता येत नाही. बलाढ्य येते अनाधिकारपासून आहे. तू संपल्यावर सगळं संपते. तू केल्यावर सगळं होते. तू दिल्यावर ज्ञान येते आणि तू आशीर्वाद दिल्यावर अज्ञान जाते. ओळीतून तूच बोलतोस, श्लोकातून तूच सांगतोस, हृदयातून तूच अनुभव देतोस. कृष्णा मग मला लांब का ठेवतोस सांग बरं. सांग मी तुझ्यापासून लांब राहू का? मी देहावर येऊ का? म्हणून कृष्णा मला लांब करू नको. माझी बुद्धी तुझ्यातून बाहेर ढकलू नको. मी चुकले माकले माफ कर. कारण तू आई आहेस ना. ज्ञानोबा आई आहे, माऊली आहे. ते लेकर तर दोष बघत नाही. शेती लेकर असं तर जवळ घेती छातीनं आणि घाण काढते आई. तो तर ज्ञानही आहे. तू अज्ञानाची घाण काढणारी माय आहेस. बोधाची खाण देणारी दुधाची साय आहेस. ब्रह्मबोधात प्रत्येला देणारी तू माय आहेस माझी. म्हणून तुझ्या आनंदला आवडतं. आनंद म्हणजे देवा आनंद. आनंद म्हणजे आत्मसुख आहे. आत्मसुख म्हणजे तुझं खरं रूप आहे. कृष्णा हे तू सांगितलंयस, मधून तूच दिलंयस, पण वाणीतून मी स्पष्ट केलंय. त्याला पण तुझा आधार घेतलाय. तुझ्या विना काहीच बोलता येत नाही. पण तूच मला कळत नाहीस. जग कळतं, नातं कळतं, देह कळतं, सुख कळतं, दुःख कळतं. कृष्णा तू का कळत नाही रे? तुझं ज्ञान का मिळत नाही? तुझ्या बोधात मन का थांबत नाही? त्या देहाकडे काय येतं? पुन्हा पुन्हा वृत्तीला थैमान का घालायला जातो? गुणापाशी का जाते? तुझ्यापाशी यायचंय, गुणाला टाकायचंय, गुणातीत व्हायचंय, स्वरूपामध्ये राहायचंय. तुला मला अनुभवायचंय, स्वानंदपदी थांबायचंय, ह्या जडातून निघायचंय, त्या प्रपंचाला सोडायचंय, ह्या गुणाला तोडायचंय, मला अनुभवाला भोगायचंय, मला तुझ्यात रमायचंय, मला महावाक्याचं ज्ञान भोगायचंय. कृष्णा मला तुलाही सांगितलंय, तुलाही मला द्यायचंय. ऐकलंस का ग देवा? ते तो दे मला सगळं. तुला मागायले, तुला बोलायले, ऐकतोस ना तू? एवढं ऐक. साष्टांग दंडवत माऊली. साष्टांग माऊली. किती तळमळ आहे माऊली खरं. कळावं. आयुष्य संपायला अज्ञानात राहिले. आत्मभाव प्रगट होत नाहीये. देहाचा संबंध जात नाहीये. चिंतन बुद्धीत थांबत नाहीये. संसार पुन्हा पुन्हा डोकावतोय, पुन्हा पुन्हा मला खेचतोय. ते बंद कर कृष्णा. तू सगळं ज्ञान दिलंस. 9,000 ओवीचं रसपान केलंय, तू करून दिलंस. एवढ्या 9,000 ओव्याचं चिंतन हे वाणीतून काढून दिलेस. कृष्ण तुझाच खेळ आहे हा. मला माहितीये, मला माहितीये. तू चिंतनात धावून आलास. ओवीचं ज्ञान हृदयाच्या पदरात टाकलंस. साधकाला तू जाग केलंस. वेदाला अंतर मनात नेलंस आणि बुद्धीला बाधित केलंस. आत्मारामाचं दर्शन दिलंस. कृष्णा तूच केलंस हे, तूच केलंस.
साष्टांग दंडवत माई. रामरामबाई धन्य धन्य झालीत माई, आम्ही धन्य समुद्र पार केलाय. त्या सद्गुरु पाठीला का झालाय की आदिशक्ती पाठीशी उभा टाकली. माझ्या मॅडमनं मला वासरला नेलं सारखं. स्वयंभू सरस्वतीचा आणि तिथे तिच्या मंदिरामध्ये तिच्या परिसरामध्ये अनुष्ठान करण्याच्या योगाला सतत त्यांना नेलं. मग काल तर पाठवताना हे बॉक्स देऊ का ते पाण्याची बॉटल, त्याला म्हणतात चिंतन पाठ. सध्या चालू होता परभणीत. काय थोडेफार ठिकाणी सांगतात वाचतात म्हणलं कुठे एखाद्या ठिकाणी, पण वेद नाही म्हणलं बाहेर वाणीतून. 73 नीट ऐका, अध्याय 18 1873. तर तू माझा जी निरुपचारू, तो अर्जुन बोलायले भगवंताला. तो म्हणजे परमात्मा ब्रह्म, जगतात व्यापक असलेले तत्व तो आहेस आणि ते तू माझ्या समोर आहेस. इतका सुंदर समन्वय राहतो त्याचा, पण टाइम नसतो बोलायला आपल्याला. मी 10% बोलते, 90% टाकून देते गुंडाळून, कारण एवढं सांगायला मी पण कमी पडते आणि तुम्हाला वेळ नसतो, कारण तुम्ही संसारानं बांधलेले बायका आहेत. मला 1 तास ऐकायचं असतं. असला आत्मभाव, असं चिंतन 2-2 तास ऐकावं, पण तुमच्याकडून रिस्पॉन्स नसतो. कुणी काही म्हणत नाही की 2 तास सांगा वगैरे वगैरे, आणि मला काही देणे घेणे नाही कुणाशी. विचार तो, तू आणि माझा 3 शब्दामध्ये भगवंताचं प्रेम व्यक्त केले, भगवंताचा संबंध व्यक्त केला. आणि निरुपचार म्हणजे निरुपाधिक आहेत तुम्ही. समोर कृष्ण रूपानं सोपाधिक मूर्ती आहे तुमची आहे साकार. मायेच्या आधारे प्रगट झाला कृष्ण नाव तुम्ही घेतलं, चक्र हातात घेतलं, कारण शिशुपालाचं मुंडक कापायचं होतं, कोणी चक्राला धारण केलं. शंख घेतला, युद्धाच्या ठिकाणी ध्वनी तयार करायचा होता. नाना युद्ध तयार केले, हातात बासरी घेतली, राजाला बोलवायचं होतं. आतलं गीता बाहेर काढली, जगाला मुक्त करायचं होतं. बापाला कारागृहातून काढायचं होतं. देवा तुम्हाला सगळं काय करायचं होतं म्हणून साकार बनलात, पण तुमचं रूप मला कळालं. तुम्ही निरुपचारी निरुपाधिक आहेत आणि त्यांची मी सद्गुरु तुम्ही रूपाने आलात. आता काहीतरी सेवा करू द्या मला, म्हणून युद्धा करता काय करू मी, बोला. काय भाव आहे बापरे. त्याला म्हणतात ओवीचं निरूपण कळालं. त्याला म्हणतात वेदाची चित्तामध्ये शक्ती प्रगट झाली, हृदयामध्ये आत्मिक भक्ती तयार झाली, अंतःकरण भगवंतामध्ये विलीन केलं आणि स्वसुखाचं भान स्वतःच आलं. हे काही मुक्ती वेद सोपं आहे का? गीता सहज आहे का? बोध फुकट आहे का? नाही. बोधाला संताला तन मन धन द्यावं लागतं, संताच्या संगतीत राहावं लागतं, आयुष्याचा काल गुरुच्या पायावर टाकावं लागतो आणि दोषाला कापावं लागतं, गुणाला भस्म करावं लागतं, उपाधीला टाक सोडावं लागतं आणि परमात्म्याला चिंतन बुद्धीत आणावं लागतं. बुद्धीनं बोधाला धरावं लागतं, बुद्धीनं देहाला धरलेलं आहे सोडावं लागतं. देहभाव टाकायचा असतो, आत्मभाव भोगायचा असतो, रामाला प्राप्त करायचं असतं आणि बुद्धीला रामामध्ये ठेवायचं असतं, त्याला ज्ञानी म्हणायचं असतं. साष्टांग दंडवत माऊली. पांडुरंग हरी वासुदेव हरी दंडवत. आपल्याला तेच कळलं, वाणी एवढं पाऊस का टाकते तुमच्यावर पुन्हा. दिवसा पुण्य फळले बहुत दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो, संत चरण पावलो, आज फिटले माझे कोडे,
पुढे बहुत जन्माचे साकडे आखून दाटले पुढे परब्रह्म सावळे परब्रह्म सावळे आलिंगनी संतासिया धन्य झाली माझी काया धन्य झाली माझी काया आलिंगनी संताचिया. तशीच अवस्था आहे माऊली. कशाला शिवल? नाही शिवतच नाही. तिकडे तुम्हाला कशाला वापस जाईल. तो तू माझा जिनिरुपचारू श्रीकृष्ण सव्य सद्गुरु. देवा तू असा साधा कृष्ण नाही, भक्त नाही मी तुझा, मग कोण आहे? ए देवा श्रीकृष्ण सेव सद्गुरु. तू सद्गुरु रूपानं मला गीता सांगितली, तुझं माझं अज्ञान संपवलं, तू कृष्ण सद्गुरु बनला, म्हणून सेव्य म्हणजे तुझी सेवा करायचा मला एक प्रसंग दे आणि युद्धाला आरंभ कर. तू सांगितलेलं आज्ञा मी पालन करतो आणि युद्ध करून तुझी सेवा करतो. श्रीकृष्ण सेवा सेव्य सद्गुरु श्रीकृष्ण सेव्य सद्गुरु शब्दावर बघतो का आपण कधीतरी? कधीच बघत नाही. 50 ओव्या वाचल्या बघत नाही. किती छान. काय शब्द आहेत? श्रीकृष्ण कृष्णा श्रीकृष्ण सेव्य सद्गुरु. देवा तू तसा जे मला होता ना पहिला वासरीवाला मुकुटावाला ते नाहीस तू. मग कसं आहे? सद्गुरु पण आलास तू मला ज्ञान द्यायला. ज्ञान देताना कृष्ण नसतोय, भक्ती करताना कृष्ण असतो, जगताचं पालन करताना कृष्ण असतो, फोड्या करताना कृष्ण आहे आणि गोळवण्याची वेणी खेचताना कृष्ण आहे, दही हंडी फोडताना कृष्ण आहे, पण अज्ञानाचा हंडा फोडताना सगळे सद्गुरु आहे. साष्टांग दंडवत माऊली. साष्टांग खरंच. कृष्णा तू दह्याची हंडी फोडलीस, कृष्णा गोपाळ काला, पण आता इथं काला जीवा शिवाचा केला. हंडी आमच्या अज्ञानाची फोडलीस आणि दांडी अज्ञानाची मोडलीस. ब्रह्मस्थितीची घडी बसून दिलीस, बुद्धी ब्रह्माकार केलीस. आता सद्गुरु रूपानं आलास आणि तेव्हा देव रूपानं आलास म्हणून हंडी फोडली. दही हंडी. इथं दही नाही मई नाही, इथं तू अज्ञानाचा हंडा फोडला. बुद्धीमध्ये अज्ञानाचा हंडा होता ना, संबंध देहाचा होता, मध पैशाचा होता, माझ रूपाचा होता, संबंध देहाचा होता, अनुभव सुख दुःखाचा आणि गुणाचा होता. आता अनुभव तो आत्मरूपाचा दिला. श्रीकृष्ण सेव सद्गुरु झाला. तुझी सेवा करण्याचा मला काहीतरी दे म्हणून तू सांगशील की मी आता करतो. तुझा सेवा करण्याचा प्रसंग आलाय, तू श्रीकृष्ण सेव्य सद्गुरु झालास, म्हणून आता काय करू? कोणाला मारू? कुणाचं मुंडक छाटू? कोणचा गुरु, कोणचा आजान, कोणता पंजा? अज्ञानाचे पंजा सद्गुरु कृपाचार्य द्रोणाचार्य काय आहे ते संपलं. कारण कृपाचार्य द्रोणाचार्य उपाधीला म्हणलं होतं, पण जेव्हा उपाधीचा भाग केला सगळं आत्मचैतन्य घडून दिलं. जे दोषी आहेत, जे अधर्मी आहेत, त्यांचा नाश करायचा आहे मला. ते आचार्य असो का फचारा असू दे, पण ते अधर्मी आहेत आणि तो अधर्माचा झेंडा लावायला, धर्माचा झेंडा लावायलास. म्हणून ते गुरु बघणार नाही, आजचा बघणार नाही, मामा बघणार नाही, बंधू बघणार नाही, चुलता बघणार नाही. ज्याचं मनसे त्याचा मुंडका कापणारे. चल बोल काय करू? माऊली कळायला पाहिजे बेटा. खरंच असं कळत नाही. किती छान सांगतो. असं चिंतन केलंय ना, अर्जुन युद्धावर गेलाय. श्रीकृष्ण सेव्य सद्गुरु, तुझी सेवा करण्याचा प्रसंग. श्रीकृष्ण सेव्य सद्गुरु. कृष्णा तू सद्गुरु पण माझ्या समोर आहे, तू देव नाही मग काय? सद्गुरु तो. तुझी सेवा करायचा चान्स दे.
तू मला ब्रह्मबोध दिला, मला ब्रह्मरूप दिलं. मागच्या वेळी सांगितलं, तू मला ब्रह्मरूप केलं. माझा आणि कर्माचा ब्रह्माचा संबंध नाही. पण पण तू सद्गुरूच्या सेवेतून ऋण फेडण्यासाठी काहीतरी सेवा करावी म्हणून मला आता कर्मावर यायचं, युद्धाकडे जायचं, अधर्माला मारायचं, तुझं मला ऐकायचं, अज्ञानाला टाकायचं, ज्ञानरूप करायचं. मी जे कर्म करन ते मी ब्रह्म झालो. त्या पापाचा आणि पुण्याचा संबंध नाही म्हणून मी युद्ध करणारे, युद्धाचं कर्म करणारे. मला तुम्ही ब्रह्म केलं. ब्रह्माचा आणि कर्माचा संबंध नाही. मला पाप पुण्य लागत नाही आणि ह्या निमित्तानं तुझी सेवा घडतीये म्हणून तुझी सेवा करू दे. सांग मी आता काय करू. श्रीकृष्ण सेव्य सद्गुरु. खूप सुंदर माऊली. खूप सुंदर. काय भाव आहे दोन्ही. काय माती कळतं का. 2 शब्द कालचे वाचले, कळालं काय माती कळतं रे. याचा पसारा सगळा तुझा. काही कळत नाही माऊली. समन्वय लागतो पास ना. शाब्दिकता आहे ती, अनुभव नाहीये. शाब्दिक ज्ञान परोक्ष असतं, अनुभव ज्ञान अपरोक्ष असतं. ते संतांच्या संगतीमध्ये परोक्ष ज्ञान अपरोक्ष होत असतं आणि बुद्धीला ब्रह्मरूपता येत असती. जगताचा वाद होत असतो, अज्ञान भस्म होत असतं. मी राम हे कळत असतं आणि देहातून मन बाहेर येत असतं. परमात्म्यामध्ये विलीन होत असतं, आत्मसत्तेमध्ये विराजमान होत असतं, अबाधित चैतन्यामध्ये मिसळत असतं. परमात्म्याचा स्पर्श असतो आणि देहाचा संबंध बंद होतो. तेव्हा ते अंतःकरण राम होतं, तेव्हा ते मन राम होतं. बापरे माऊली, खूप सुंदर. राम 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 राम. तर भगवंत मनातून बोलतो आणि तू असा नाही म्हणून सांगतो. ओवीचं ज्ञान हृदयात देतो आणि मनाला राम करतो. हा सगळा कृष्ण परमात्मा सगळं तुम्हाला भरभरून देतो. म्हणून ग्रंथाची, चिंतनाची, श्रवणाची भक्ती कमी करू नका. भयरंगात फिरू नका. तुम्ही कोण ते कळल्याशिवाय मार्ग नाहीये. तुम्ही कोण हे कळतं अध्यात्मशास्त्र सांगतो. कथा सांगत नाही तुम्ही कोण आहेस ते. कथा ही लीला आहे. भगवंतानं अवतार घेऊन काय केलं, पण भगवंत कसा आहे, कुठे आहे, कोण आहे त्याचा प्रगट करणं हे वेदातून त्याचं ज्ञान आहे. भगवंताच्या लीला ते भागवत आहे. पण भगवंत कसा हे ज्ञानेश्वरी आहे. साष्टांग दंडवत माऊली. खरंय अगदी. सगळा मूर्खाचा बाजार आहे, पागल बाजार आहे सगळा. म्हणून आम्हाला हृदय पाडून. पण त्या लोकांना काही नसतं, देणं दगड. पाषाण लोक, त्यांना पाजर फुटत नाही. ही बाई का बोलती, त्यांना आवडतच नाही. बाई बोलणं आवडत नाही. त्यांची आवड निराळीच असते, गुप्त. मरा आमचं काय जात नाही. वेळीन भोपळा, भोपळ्याचे कुटके, वेळीचे काही होत नाही. भोपळा आहे, कुठे मरा, कुटकेचे तुमचे, आम्हाला काय देणं घेणं नाही. पण ज्ञानेश्वरीचं चिंतन ज्यांना बुद्धीमध्ये सांगता आलं, ओवीचं ज्ञान घेता आलं, त्याला मोक्षपद कृष्णानं दिलं. बापरे, साष्टांग दंडवत. काय सुंदर. म्हणून ऐकायला फक्त ज्ञानेश्वरी ऐका. खरे ऐकत नाही कुणी. बापाची ताकद नाही सांगायला अमृतानुभव. कोण सांगणार आहे? या बरं अमृतानुभव सांगायला 25,000 खर्च. इथं आनंदी त्याला जीव चाललाय. सगळ्यांनाच आशीर्वाद देतात. श्रीकृष्ण सेव सद्गुरु महाब्रह्मतेचा उपकारू हाची मानी. देवा, ब्रह्मतेचा उपकारू. तुम्ही मला ब्रह्मरूप केलं. किती उपकार केले माझ्यावर. माझा देवभाव फिरवून घेतला, माझा आत्मभाव प्रगट केला, मला जगताचा बात करून दिला. ब्रह्मतेचा उपकार हा चिमाणी. तुम्ही मला उपकार केला, मला ब्रह्मरूप केलं. ह्या उपकाराची फेड करण्यासाठी मी काय सेवा करू तुमची ते मला सांगा. मी तुम्ही म्हणताल ते करतो. युद्धाकडे पण जातो, प्राण पण तुमच्या पायावर वाहतो. मी काय करू हे सांगा. अर्जुनाला भगवंत बोलतात आणि भगवंत तटस्थ ऐकतात. ते कान आहे, दुनियाचा उजार आहे. बाबू ते का लहान आहे का? त्याला गळवणीला हसवायचं कळतं, भक्ताला नाचवायचं कळतं, ज्ञानाला ब्रह्म करायचं कळतं, हातावर पर्वत घ्यायचा कळतो. त्याला काय कळत नाही ते दुनिया करते. ते काय लहान नाही रे बाबा. आमचा राम सोपा आहे.
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम सोपा आहे, साधा आहे. कृष्ण साधा नाही. कृष्ण कळायला एक जन्म पुरत नाही. रामानं वनवास भोगला, हा, पण तो कृष्णच होता. हो माऊली, साष्टांग दंडवत. माऊली राम 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 राम. तसं काय नाही तर माऊली किती प्रकारे सांगतो तर साष्टांग दंडवत. भोगला रात ते म्हणले आता पुढच्या जन्मात धिंगाणा अवतारात. मग लई मज्जा करायची. गोकुळात बी नाचायचं, भक्ताच्या हृदयात बी खेळायचं, ज्ञानाला बाहेर काढायचं, साधकाला मुक्तीच्या घरात न्यायचं. आता सगळं धिंगाणा करायचा, गीतेला जगाला द्यायचं, हा, वेदाला हृदयात नाचवायचं, बोधामध्ये बुद्धीला बांधायचं, जगताचा बात करायचा, साधकाला साध्याकडे न्यायचं आणि त्यांना 700 श्लोकाचा ध्वनीमध्ये बुद्धीला आणायचं. 700 श्लोकाच्या ध्वनीमध्ये बुद्धी येते, प्रवेश करते आणि ओवीचा अंतरंगात जाते. ती ब्रह्मरूप होती. हे कृष्णाची मनाची स्थिती जी जीवाला इथे नदीला प्रसाद बोधाचा, भक्तीचा, अभेद भक्ती. भेद भक्ती म्हणतात पागल, अभेद भक्ती. ज्या बुद्धीचा भगवंताचा संबंध होतो तो अभेद आहे, आणि जी बुद्धी त्याला लांबून पाहते तो भेद आहे. माझा कान आणि मी, बस तशीच गुंडाळायचं, माझा मी. चला आता आपला टाइम संपलाय. किती वाजले मला काही टाइम मिळत भानावर नसते. 8:05 झालेत माऊली आताशी. थांबा जरा, 8:05च झालेत. बरोबर. आला बघा तुमचा विजय भक्ताचा. आला बघा. जे मज तुम्हा आड होते भेदाचे कवाड. देवा, जे मध्ये दरवाजा होता का नाही साखळी लावून टाकलेला, तुम्ही तिकडं मी इकडं आणि मध्ये भेदाचं कवाड. ते मज तुम्हा आड, हे आडवं होतं का नाही. काय होतं देवा अर्जुना. अरे अर्जुन देवा, तुझ्या मध्ये माझ्या मध्ये भेद होता ना, मग कसा होता सांग बरं अर्जुना. मी तुला तू म्हणायचो आणि मला मी म्हणायचो. इथं तू बी नाही मी बी नाही, तुझ्या वाचून काहीच नाही. ते भेद होता तो ठेवलाच नाही. गीता माझ्या हृदयात टाकली, मला ध्येयभान होतच नाही. देवा, तुला जगत भान तू मला ठेवलंच नाहीस. तू मला वृत्तीवर येऊ दिलंच नाहीस. तू गीतेच्या बोधातून मन बाहेर काढू दिलंच नाहीस. तुझं माझं होते भेदाचे कवाड. हा, ऐका कानावाल्या बाया, गेल्या वाया, माझच कर. कसं काय करायचं तुझं पागल टकर तुझं. हे ज्ञान हे वेद सो खोट आणि तू खरी होईल. शिवपुडी कुठली माकड नाचत ह्या झाडावर त्या झाडावर. अर्जुन म्हणतात की तुझ्या आणि माझ्यामध्ये एक दार होतं बंद, ते भेद होता, ते दरवाजा तुम्ही काढला, साखळी तुम्ही तोडली आणि मला आत घेतलं, भेद संपवला, अभेद दिला, तुझं माझं ऐक्य केलं की तू आज मला कळाला. सुंदर माऊली, खूप छान. साष्टांग खरंच खरंच आज भेदवादी लोकांच्या टकोऱ्यामध्ये हनु बसवावं, मारू. आणि हे भेदवादी लोक लई पागल. आम्ही असंच करणार, मरा करा तर करा. आम्ही मॅट्रिक शिकणार. आई मला मनोगुर लागते. कंपाऊंडर हो कंपाऊंडर, नाही तर झाडाच्या त्या रूम मधलं कागद तिकडे ने इकडं आण, तिकडे ने इकडं आण. काय म्हणतात त्याला, वॉचमन. हो वॉचमन. मॅट्रिकला आम्ही सुपर एमडी करणार. मग हो एमडी, सीओ, कंपनीचा मालक. खरे अगदी माऊली, अगदी सुपर एमडी. अगदी ते वॉचमनच राहणार. टाटा सोडतच नाही. आम्ही मॅट्रिकच करणार. आम्ही बघतच मरणार. मर हो वॉचमन त्या देवाचा. रात हो मग त्यांना पुढे बिना अकलीचे कांदे. खरे माऊली, बिना अकलीचे मोहाचे कांदे ऐकते. भक्ती संपत नसतेच. आम्ही भक्ती करत नाहीत का. सोडले का हरे व्हायची पूजा करायची.
सोडलं का आम्ही? नाही माऊली. फुलाच्या हारा सजत नाही मंदिर का आम्ही? रिकामं कधीच आठवत पण नाही, कधी चुकून मागून गेला असतो. ज्ञानानंतरची भक्ती आहे माई तुमची. कितीतरी जन्म लागते, पण तुम्ही या जन्मात मिळालात, आमचं अज्ञान निघून गेलं. तो आणि मी एक आहे हा निश्चय झाला माई. आता त्याच्या स्वरूपात राहायचं, बस दुसरं काहीच करायचं नाही माई. संपला विषय, संपला. एका वाक्यात तुम्ही 4 वेळेस सांगितले प्रगतीताई. कसं बोलता आलं साधकाला माझ्या? प्राऊड ऑफ यू. एवढं वर्म कळायला संपलं. नका अनुवाद करू, पण ह्या बोधावर नका करू अनुवाद. एवढं करणं महत्वाचं आहे. कुणाला बी, कुणी माझे साधक असू द्या, त्यांना ह्याच अनुभवात ठेवणार हे माझं हृदयाची कळकळ आहे. माझे प्रत्येक साधक ह्या बोधात राहावे. प्रत्येक साधकानं अज्ञानातून बाहेर यावं. प्रत्येक साधकाला चिन्मय करावं. प्रत्येकानं भगवंताला संबंध करावा. प्रत्येकानं त्या ईश्वराचा संबंध भोगावा, देहाचा त्यागावा. एवढीच इच्छा आहे, सदिच्छा, बाकी काही नाही. माझं कोणाशी वैर वगैरे नाही. पण या ठिकाणी बोलताना मी भान ठेवत नाही आणि पुढे पण ठेवणार नाही. मी संसारिकाला माफ करणार नाही. आड होते भेदाचे कवाड, जे मज आड मज मी आणि तुम्ही मध्ये भेद होता देवा. ते दार होतं भेदाचं. मग तुम्ही काय केलं ऐका पुढे. ते फोडून केले, बापरे, गोड. ते फोडून केले गोड. भेदाचं कवाड काढलं म्हणजे वृत्तीतला भेद नष्ट केला. गोड म्हणजे आनंदात्म सुखाचा दिला गोड. सेवा सुख. आता तुमची सेवा करायचा मोका द्या, मला सेवेचं सुख घेऊ द्या. तुमचं काय करू मला हे सांगा, असं अर्जुन बोलले देवाला. तरी आता तुझी आज्ञा, सकळ देवादी देवाज्ञा. करीने देई अनुज्ञा भलते विषयी. करीने देई अनुज्ञा भलते विषयी. देवा तुम्ही आता आज्ञा करायची आणि त्या आज्ञाचं पालन करून तुमचं सेवा करून तुमचं ऋण थोडं का होईना फेडायचं, मला युद्ध करायचं. मी आता काय करू? हा हे सेवेचा प्रसंग आलाय, मला आज्ञा करा. तुमच्या आज्ञाचं पालन करतो, तुम्ही म्हणेल ते मी करतो, असं भगवंत अर्जुनाशी बोलतायत. हे अर्जुनाची या बोला, हे अर्जुनाची या बोला. देवनाचे सुखे भुलला. देव नाचू लागला तय 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 दन दन दन. जसं कीर्तनात नाचला कडे, नामदेव कीर्तन करी उभा देवनाचे पांडुरंग. तिथे नाचला का नाही नामदेवापाशी, तसा इथं पण नाचायला. नाचला नाही असं नाहीये. देव इथे पण असतो, तिथे पण नाचतो. इथे जास्त नसतो, तिथं कमी नाचतो. आता ऐका कसा नाचायला, ऐका. या अर्जुनाच्या बोला, देवनाचे सुखे भुलला. भुलला अर्जुनाच्या प्रेमाला भुलला, वेडा झाला आणि नाचू लागला. नामदेवा संग नाचला, पण ज्ञानी माणसाला, ज्ञानी महाभक्ताला भुलला. नाचायला बघा आता, असं नाचायला, असं वेळ झालं तेव्हा, असं आनंद झाला, असं नाचायलो, असं नाचायलो. मला अर्जुन म्हणला आज्ञा द्या. आता देवाचं काम झालं, आता युद्ध होणार. अर्जुन मारणार, युद्ध माझं ऐकणार, रथावर मी येणार, दोरे त्याचे घेणार, अधर्माचा नाश होणार आणि मला महाभारत पूर्ण करायचं ते कार्य होणार. मी निधामाला जाणार. टिंकांग म्हणून नाचू लागलं. बापरे, म्हणून नाचला. राम राम बाई. देव सुखे, ऐका नेम असते. देवनाचे सुखे भुलला. देव नाचू लागला सुखाने, तर एवढा आनंद झाला, एवढं भुलला, एवढं झालं, एवढं पिस. तुम्हाला वाटलं का ज्ञानी भक्त कमी असतो? येडा झाला, येडा भक्त. तुम्हाला काल किती बोलले मी, कन 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 कन. ते एवढं झालं ना ज्ञानी भक्ताला बघून. आळंदीला यायसाठी तसंच राहिलं माई आमचं मन. एक ऐका आता. तरी आता तुझी आज्ञा, नाही नाही नाही, नेवनाचं सुख बोलला. म्हणे विश्वफळा आधाला, जो विश्वाला मी साधे. मला विश्व सगळं जगत
माझ्याच प्राप्तीसाठी दुनियेची भक्ती करते, कष्ट करतो, खोटा तप करते. जो विश्वास फळा झाला, जो विश्वाला फळ देणारा, विश्वाचा साध्य जो परमात्मा आहे, तो अर्जुना पुढे नाचायला. बाबा फळ हा मज, मी जगाला आनंद देतो, जग माझ्या साथ प्राप्तीसाठी नाचत आहे आणि मी अर्जुना पुढे नाचतो. फळा मज, ह्यानं मला आनंद दिला. मी जगाला आनंद देतो, मी आनंदाचा दाता आहे आणि ह्यानं मला आनंद दिला. कोणता आनंद? बापरे, तो करतो माऊली खरं. ह्यानं मला आनंद दिला, देव सुखी झाला, आनंद नाचू लागला. ह्यानं मला आनंद देता झाला, कारण महाभारत घडवायचं होतं आणि हा नको म्हणला, हा यस म्हणला, देव नाचू लागला. खरंच आहे, आनंदाचा कंद. पण तो आज अर्जुनामुळे आनंदी झाला. वा, नाचायला. खरंच आहे, आनंद घर जगताला आनंद देणारा, जगताचा साथ देतो, तो देव अर्जुना पुढे नाचला. तय 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 तय. माऊली काय प्रत्यक्ष प्रसंग डोळ्यापुढे नाचायला आमच्या. काय ते प्रसंग असं. अर्जुन म्हणायला माझा मोहर गेला, मी काय असं करू सांगा देवा. केवढा आनंद देवाला, सगळ्या जगाला आनंद वाटणारा आज आनंदी झाला. खरंच काय अर्जुनाचा अधिकार आहे. बापरे, खरंच माऊली. जगाला त्याच्या प्राप्तीने आनंद होतो, त्याच्या भक्तीने आनंद होतो आणि अर्जुन त्याला आनंद देतो. लावा प्रयास. खरंय माऊली, अर्जुन त्याला आनंद भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. चला कोणी बोलू नका.